पुलिस चौकी के हिसाब से शहर बांट रहे हो सुल्तान? चौकियां चाहे पुलिस की हो, शहर के कमिश्नर तो हम ही लोग हैं। चौकियां चाहे पुलिस की हो, शहर के कमिश्नर तो हम ही लोग हैं, असा चित्रपटातील संवाद वापरत सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अल्पशिक्षित भाईची गुर्मी MIDC पोलिसांनी पार जिरवली आहे। नई जिंदगी परिसरातील मौलाना आझाद चौक येथे एका तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी भर रस्त्यातून पायी चालवत पोलीस ठाण्यात नेले। सैफ मखदूम शेख राहणार नई जिंदगी सोलापूर असे कडक कारवाई करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास नई जिंदगी परिसरातील मौलाना चौक येथे जुन्या वादातून 2 गटात तुंबळ भांडण झाले। या भांडणाचे रूपांतर पुढे गंभीर हाणामारीत झाले। आरोपी सैफ शेख आणि त्याचा साथीदार जयद शामू शेख यांनी मिळून फिर्यादी मुस्तफा जाकीर शेख यांच्यावर कोयता आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात मुस्तफा गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आरोपी सैफ शेख याच्यावर मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी गेल्या काही दिवसांपासून परिसरात लोकांना धमकावणे, विनाकारण वाद घालणे आणि स्वतःची दहशत निर्माण करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते। परिसरातील हीच दहशत मोडीत काढण्यासाठी MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला तातडीने ताब्यात घेतले। त्याला गाडीत न बसवता ज्या परिसरात त्याने दहशत माजवली होती त्याच नई जिंदगी परिसरातून भर रस्त्यातून पायी चालवत पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यात आले। आरोपी सैफने काही दिवसांपूर्वी एक हाताने गाडी चालवत नई जिंदगी परिसरात एक व्हिडिओ अर्थातच रील बनवला होता। त्यात पुलिस चौकी के हिसाब से शहर बांट रहे हो सुल्तान, चौकियां चाहे पुलिस की हो, शहर के कमिश्नर तो हम ही लोग हैं, हा डायलॉग बॅकग्राऊंडला वाजत होता। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मात्र पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवताच कमिश्नर बनू पाहणाऱ्या सैफचा पोलिसांसमोर हात जोडून माफी मागतानाचा दुसरा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। मेरा नाम सैफ अली मखदूम शेख। मैंने इंस्टाग्राम पे रील डाली थी पुलिस के खिलाफ़ और बीच में मैंने झगड़े भी किया। ये सब करना गलत बात है और इंस्टाग्राम पे पुलिस के खिलाफ़ रील बनाना भी गलत है। ऐसा कुछ दोबारा मैं करूँगा नहीं और आप भी ना करें। मैं इस गलती की माफ़ी चाहता हूँ। या प्रकरणी MIDC पोलिसांनी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली असून पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाईगिरी करणाऱ्या टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत। MIDC पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 21/5/2026 रोजी सायंकाळी 10:30च्या सुमारास नई जिंदगी परिसरात मौलाना आझाद चौक या ठिकाणी भांडण झाले होते। त्यामध्ये जखमी मुस्तफा शेख व फरहान टुमके असे होते। त्यामध्ये आरोपी सैफ मखदूम शेख व जयद शानू शेख यांनी लोखंडी कोयता आणि लोखंडी पाईप यांनी फिर्यादी यांना मारहाण केली होती। त्यामध्ये फिर्यादी जखमी होऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। त्यामध्ये MIDC पोलिसने या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशन CR नंबर 503/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1) व इतर प्रमाणे गुन्हे दाखल होते। त्यामध्ये आरोपी नामे सईद मखदूम शेख हा आज रोजी नई जिंदगी परिसरात असल्याबाबत आम्हाला बातमीदारामार्फत मिळून आल्याने माहिती समजल्याने आम्ही स्वतः आमचे पोलीस स्टाफ असे आम्ही जाऊन नई जिंदगी परिसरात त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन MIDC पोलिसांनी आणलेले आहे। त्याच्यावरती पुढील कारवाई चालू आहे। सर त्याची देण काढली म्हणून असं कळतंय। देण म्हणजे त्याला आम्ही शोध घेण्यासाठी नई जिंदगी परिसरात गेलो होतो। आम्ही त्याचा शोध घेत असताना आमच्या गाड्या एकीकडे आणि त्याला शोध घेत असताना तो दुसरीकडे मिळून आले नाही। त्याला गाड्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्ही चालत पायी घेऊन आलेलो आहे। आरोपीची काय पार्श्वभूमी मागच्या गुन्हे काय आहे का? आरोपीची गुन्ह्याबाबतची पार्श्वभूमी मिळून येत नाही, परंतु त्याचे थोडं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करणे किंवा ते वादग्रस्त रील टाकणे, लोकांना धमकवणे अशी पार्श्वभूमी त्याचे मिळून येत आहे। त्याच्याबाबत आम्ही कठोरात कठोर कारवाई करण्याची त्याची केली आहे। टोटल आरोपी किती आहेत? त्यामध्ये 2 आरोपी आहेत, सईद मखदूम शेख आणि जयद शानू शेख असे दोन्ही आरोपी आहेत। दोन्ही आरोपी मिळून आलेले आहेत।